सुराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे युट्यूब चॅनल वर. तर बघा म्हणजे आता वाजलेले 3 आणि जेवण पण केले आणि त्याच्यानंतर म्हणलं चला लागायचं होतं कांदे भरायला, पण मग काही ताईंच्या आणि दादांच्या कमेंट पाहिल्या तर म्हणलं चला आता आपल्याला कमेंटला उत्तर तर द्यावंच लागल. तर कालचा ब्लॉग म्हणजे सकाळचा ब्लॉग आम्ही तुम्हाला टाकलेला होता. तर सकाळच्या ब्लॉग मध्ये आम्ही दुपारचं जेवण वगैरे दाखवलं आणि त्या व्हिडिओला इतके छान छान कमेंट आल्या ना की मग असं वाटलं की चला दुपारचा एक ब्लॉग लगेच बनवूया, कारण इतक्या छान कमेंट आल्या त्यामुळे त्याला उत्तर तर देणंच आहे आपल्याला. तर म्हणलं चला, कारण कसं तुम्ही इतक्या आतुरतेनं म्हणजे आपले जे कमेंट राहते त्याची वाट बघत असतात आणि तुम्ही पण केलेले कमेंट आम्हाला बी इतके छान वाटतात ना, त्यामुळे असं वाटतं की तुमच्या ज्या कमेंट आहे त्याला लगेच उत्तर द्यावं. तर बघा म्हणजे काल ताईंनी आणि दादांनी अशा कमेंट केल्या होत्या की नवीन घराची आपली वास्तुशांती झालेली नाही अजून, आणि मग तुम्ही म्हणजे वट्टेवर किंवा पोर्च मध्ये तुम्ही जेवण करता का, तर कसं राहतं म्हणजे वास्तुशांती व्हायच्या अगोदर तर एक जणांनी जरा धरलं ना तरी बस चालतं. तर तसं मग आमचे मम्मी आणि पप्पा नाही जेवत म्हणजे आपल्या नवीन घरामध्ये, कारण की त्यांनी दोघांनी पण धरलेलं आहे वास्तुशांती होऊस तर नवीन घरामध्ये काहीच खायचं नाही म्हणून. आणि काल आम्ही म्हणजे सकाळच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलंच की आपल्या मम्मी आहे का, काल आम्ही सगळेजण जेवत होतो आणि तुम्ही बघितलंच की मम्मी जेवत नव्हत्या, तर त्याच्यामुळे मग मम्मी खाली जाऊन जेवल्या, कारण मग एक जणांनी धरलेलं म्हणजे चांगलं राहतं की वास्तुशांती होईपर्यंत. म्हणून मग आम्ही सगळेजण आता नवरात्रीचा कार्यक्रम असो काही असो, आपण कसं इथं कंटिन्यू म्हणजे काही काही कार्यक्रम करीत असतो. नवरात्र त्याच्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपले म्हणजे मोठा कार्यक्रम असतो, सगळ्यांना आपण म्हणजे जेवण वगैरे पंगत राहती, तर सगळेजण इथंच बसतात कारण इथं जागा आहे एकदम भारी. काही या रूम मध्ये काही इकडं तिकडे इतके छान म्हणजे खूप मोठा असा कार्यक्रम असतो, त्यामुळं आम्ही सगळे इथंच जेवतो. तर बघा म्हणजे सगळ्यांना आपल्या ज्या ताईंना दादांना सगळ्यांना म्हणजे अशी भरपूर म्हणजे इच्छा झालेली आहे की आपल्या नवीन घराच्या घरभरणीची तारीख काय धरली म्हणून. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की आपल्या नवीन घराच्या म्हणजे जी वास्तुशांतीची पूजेची तारीख कशी धरली किंवा मग कमून कॅन्सल केली, तर हे तुम्हाला सांगणार आहे बघा. आणि कसं बऱ्याच दिवसाची कमेंट आहे की नवीन घरी कधी जाणार आहे, किंवा तुम्ही आता सगळं इकडे शिफ्ट झालं म्हणल्यावर, कारण आम्ही मध्ये 8-10 दिवस बरेचसे व्हिडिओ बनवले की आमची आता शिफ्टिंगची तयारी सुरू झाली. खरं तर आम्ही इतकं म्हणजे जोरदार तयारी लागलेलो होतो, आम्हाला म्हणजे लगेच म्हणजे आपली जी घरभरणीची तारीख ती धरायची होती. पण मग अचानक काय झालं की जेव्हा आम्ही तुम्हाला एक ब्लॉग दाखवलाच होता, आम्ही जेव्हा याला गेलतो तर देवगडला गेलेलो होतो आपल्या छोट्या अनुचं नाव ठेवायला. तर आम्ही म्हणजे आमच्या अनुचा नवस पण पूर्ण केला आणि आम्ही देवगडला गेलेलो होतो बघा. तर आपल्या अनुचं नाव ठेवलं आणि स्वामींनी इतकं भारी म्हणजे मस्त नाव सांगितलं अनुराग, तर आम्ही अनुराग पण नाव ठेवलं. आणि त्याच दिवशी खरं तुम्हाला म्हणजे सगळ्यांना म्हणजे तुमच्या कमेंटची उत्तर आम्हाला त्याच दिवशी द्यायची होती की आम्ही आमच्या घरभरणीची तारीख काढायलाच गेलेलो होतो बाबांकडं, पण कसं म्हणजे काही कारणामुळे झाले नाही, ती तारीख निघल्याने गेली. 2022 मध्ये जेव्हा आपलं मुकुंदा देवीचं मंदिर स्थापन केलं होतं तेव्हा म्हणजे आपण ब्लॉग चालू नव्हते तेव्हा ब्लॉग चालू नव्हते. आणि 2022 मध्ये आमच्या मुकुंदा देवीचं मंदिर काम कम्प्लीट झालं होतं. तर 2022 मध्ये जून मध्ये 13 जूनला तर आम्ही म्हणजे जे भास्करीजी महाराज आहे त्यांचं म्हणजे त्यांच्या हातांनी देवीचा कळश आणि मूर्त ते स्थापन करून आणि आपले इथं मोठे महाराज पण बोलवलेले होते. आणि तेव्हा म्हणजे आम्ही इतका मोठा कार्यक्रम केलेला होता. खरं तर तेव्हा जर आपले ब्लॉग चालू असते ना तर सगळ्यांना म्हणजे कळलं असतं की आपले महाराज सगळे आलेले होते, आपले भास्करगिरीजी महाराज देवगडचे. तर त्यांच्या हाताने म्हणजे पूर्ण देवीचं कलश प्राणप्रतिष्ठा सगळं त्यांच्याच हाताने पार पडलेलं आहे. तर तेव्हा खरं तर त्यांनी म्हणजे ते इथं आले आणि इतका छान मोठा समारोह केला आम्ही, म्हणजे भरपूर मोठी पंगत दिलेली होती, सगळेजण बोलावलेले होते आणि तेव्हाच आमच्या घराचं पण काम चाललेलं होतं. पण तेव्हा खरं तर ब्लॉग नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला काही बाकीचं म्हणजे जास्त काही आता जेवढं म्हणजे आम्हाला सांगता येईल तेवढं आम्ही सांगतोय. आणि तेव्हा जेव्हा मग थोडंसं म्हणजे घराचं काम चालू होतं तेव्हा देवगडचे महाराज म्हणले होते की जेव्हा तुमच्या घराचं काम कम्प्लीट होईल तेव्हा मी तुमच्या वास्तुशांतीला येईन, असं एक शब्द बोलले होते. तर तेव्हापासून आमची खरं तर इच्छा आहे की आता म्हणजे जेव्हा आमच्या मंदिराचं काम चालू केलेलं होतं का तेव्हाच 2022 मध्ये आम्ही घराचं पण काम सुरू केलेलं होतं. आणि बघा त्या दिवशी महाराजांनी म्हणजे आपल्याला शब्द दिलेला होता की जेव्हा तुमच्या घराची वास्तुशांती राहील त्या दिवशी मी एक म्हणजे 15-20 मिनिट का नाही येईन म्हणून. तर सगळ्यांना आमच्या घरच्यांना सगळ्यांना म्हणजे इच्छा आहे आता सगळ्यांना म्हणजे इच्छा झाली बाबांना आपल्या घराला म्हणजे पाऊल लागलेच पाहिजे त्यांचे. तर त्याच्यामुळं म्हणजे म्हणून तर आमची जास्त म्हणजे आता कसं सगळं काम कम्प्लीट होईन पण झालेलं आहे, पण तरी पण आता आम्ही थांबू नये, कारण आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आता देवगडच्या
भास्करगिरी महाराजांची आई आता आपल्या सगळ्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळं खरं तर ते खूप मोठं दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला बी आता जास्त करून काही तिकडे जाता येईना नाही देवगडला आणि तारीख काढण्यासाठी, आणि त्याच्यातल्या आपल्याला सुतक पण नाही पडलं का ग? सुतक पण पडलं खरंच. म्हणजे त्या आईंना आम्ही ज्या दिवशी आपल्या अनुचा नवस फेडायला गेलेलो होतो त्या दिवशीच आम्ही म्हणजे आईचं दर्शन घेतलं, पण त्या दिवशीच आईचं थोडंसं म्हणजे जास्त दुखायला लागलेलं होतं आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांना आई आपल्या मध्ये नाही राहिले. बघा किती म्हणजे दुःखाची गोष्ट ही. तर बघा आता आम्हाला म्हणजे आता जेव्हा आमचं सुतूक 13 दिवस होईल त्याच्यानंतर पप्पा ते तर जाणारच आहे आपली बाबांकडं घरभरणीची तारीख बघायला. तर बघू मग आता तेव्हा आहे की नाही, कारण तेव्हाच तारीख आपल्याला फिक्स करता येणार आहे. कारण ती तारीख भेटणं पण खूप मुश्किल आहे, कारण एवढं मोठे महाराज म्हणल्यावर तिथे इतके जण पंक्तीला याला त्याला म्हणजे हे राहतात ना, की तारीख भेटणं मुश्किल असतं. आम्ही जेव्हा 2022 मध्ये जेव्हा तारीख काढायला गेलतो तेव्हा 5-6 महिन्यानंतर आम्हाला तारीख भेटलेली होती. त्याच्यामुळे आता आपल्याला काही सांगता नाही येणार कधी घरभरणीची तारीख निघती किंवा कधी नाही. तर बघा आता म्हणजे आपल्या घरभरणीची तारीख अजून आपल्याला म्हणजे फिक्स झालेली नाहीये. तर त्याच्यामुळे आता काय माहिती काय करावं लागणार आहे. तर बघा आता लई दिवसापासून आमच्या घराचं काम कम्प्लीट झालेलं आहे. तर आता 3-1 महिने झाले असून तेव्हापासून कम्प्लीट झालेलं आहे आपल्या घराचं बऱ्याच दिवसात झालं काम झालेलं आहे. तर तरी पण मग आम्ही म्हणजे काम झाल्याच्या नंतर पण वस्तू शांतीची तारीख बाबांकडून नाही भेटली, त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केली. म्हणलं जेव्हा बाबा म्हणतील का तेव्हाच करू म्हणून. आणि त्या दिवशी खरं गेलेलो होतो त्याच कामासाठी, आणि आपल्या पिल्लूचा पण नवस कंप्लीट करायचा होता. बाबांनी इतकं छान नाव ठेवलं अनुराग म्हणून. तर खूप म्हणजे तेवढा नवस पूर्ण झाला, पण एक राहिलं की आपल्याला वास्तुशांतीची तारीख नाही भेटली. ठीक आहे, जर त्यांच्या जर मनात असेल तर आपल्याला नक्की भेटेल. एक नाही 2 महिन्यापर्यंत तरी आपल्याला तारीख भेटली पाहिजे. तर खरं आमची सगळ्यांची इच्छा आहे, खूप इच्छा आहे सगळ्यांची की देवगडचे बाबा म्हणजे एक वेळेस तरी आपल्या घरपर्यंत आणायचे. तर खरंच ना बाबांची पण इच्छा असली ना धोंड्याच्या महिन्या म्हणजे 1-1.5 महिन्यापर्यंत तरी आम्हाला तारीख भेटली पाहिजे. बरं ते पण, आणि तुमची सगळ्यांची पण खरं जर इच्छा असेल तर खरंच आपल्याला 2 महिन्यापर्यंत तरी तारीख भेटेल नाही की नाही. म्हणजे आम्हाला बी असं आमची तर खूपच इच्छा आहे. त्याच्यासाठी आम्ही म्हणजे इतक्या दिवसांचं काम कम्प्लीट झालेलं आहे तरी पण आम्ही थांबून घेतलेलं आहे, कारण आम्ही जनावरांचं ते सगळं इकडे आणलेलं आहे. तरी पण आम्ही म्हणजे वास्तुशांतीच्या पूजेसाठी बाबासाठीच आम्ही थांबलेलो आहे. तर आमची खूप इच्छा आहे, तर त्यांची पण इच्छा असली पाहिजे तरच आम्हाला तारीख म्हणजे नक्की भेटेल. तुम्ही पण तशी प्रार्थना करा, आहे की नाही. हा तर बघा आता म्हणजे तुम्हाला तर कालचा ब्लॉग बघितलाच, आमचं कांदे भरायचं चाललेलं होतं. पण मग जेवण झाले आणि म्हणलं चला आता लई दिवसापासून ताई दादांच्या कमेंट येते आपल्याला की आता पण माग आम्ही त्या दिवशी आधी भेटायला गेले का त्या दिवशी पण एका दादांनी कमेंट केलेली तुम्ही नवीन घरी कधी जाणार कमेंट होती. तर म्हटलं चला आपल्या सगळ्यांच्या कमेंटला उत्तर देऊ आणि सांगू आपल्या घरभरणीच्या तारखेचं काय झालं नेमकी. होईन आता सगळं होईन, फक्त आता थोडंसं थांबावं लागणार आहे. तर थांबू आम्ही, आणि बाबांचं जर मन असेल तर नक्की येतील ती, आहे की नाही. हा मग काय. चला आता ते